मी श्याम पाटील. आपण बघत आहात लेवा जगत न्यूज. त्या आठवड्यामध्ये प्रचंड नुकसान म्हणजे कोट्यावधी रुपयाचं नुकसान केळी उत्पादक शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे. माझं स्वतःचंही झालेलं आहे. आणि या ठिकाणी एवढं उत्पादन हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतलेला आहे. केळीला भाव चांगला आहे. यावेळेस केळीचे भाव हे 35 रुपयापर्यंत गेलेले आहे. आणि अशाच ठिकाणी उद्या केळी कापायची आहे आणि आज आपली केळी वादळानं घेऊन गेली, उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत शेतकरी महार मोठा नाउमेद झालेला आहे. तर त्याचं जीवनच उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि एवढं सर्व संकट शेतकऱ्यावर आहे. शेतकऱ्याची सगळी जमीन भुईसपाट झालेली आहे. एवढं असताना आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहेत. एक केंद्रीय मंत्री येत होते, पण यापैकी केंद्रीय मंत्री वगळता 3 मंत्र्यांना विधान परिषदेमध्ये लक्ष घालावं असं वाटलं. त्या ठिकाणी घोडे बाजारामध्येच त्यांना अधिक महत्त्व द्यावं असं वाटलं. एकही मंत्र्यांनी आतापर्यंत या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला आलेला नाही, एक्सेप्ट रक्षा खडसे जाऊन आले. मी स्वतः अंतुर्ली वगैरे भागामध्ये जाऊन आलो. आणि अशा ठिकाणी मंत्री काय करतायत? का विधान परिषद महत्त्वाची आहे तुमच्या दृष्टीनं? का विधान परिषदेमध्ये इतकं तुमचा रस आहे की शेतकऱ्याकडे ठार मेला, त्याचं कोट्यवधीचं नुकसान झालं, संसार त्याचा उद्ध्वस्त झाला, पण त्याला मदतीची घोषणा नाही, त्याला या ठिकाणी अश्रू पुसायला कोणी मंत्री आलेला नाही. आणि अशा स्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यामधले हे मंत्री या सगळ्या ह्याच्यापासून उदासीन दिसत आहे. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.